सेंटीमीटरचा वार आहे गंभीर. खूप चिंताजनक आणि डिस्टर्बिंग न्यूज आहे. कारण जी पहिली जी माहिती येते त्याच्यात कोणीतरी अनोळखी माणूस आलेला आहे. आता तो कशासाठी काय म्हणजे काय म्हणून घरात आलेला आहे हे मला वाटतं या पोलीस इन्व्हेस्टिगेशन मधून कळेल. त्यामुळे पोलिसांचं आणि फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट जेव्हा येईल त्याच्या नंतरच बोलणं संयुक्तिक राहील. पण ताई, लहान मुलाच्या रूम मध्ये तो घुसला, तिथं असलेली नॅनी तिने ओरडाओरड केला, त्याच्यानंतर तिथं सैफ अली खान आला आणि त्या व्यक्तीने अज्ञात व्यक्तीने थेट हल्ला चढवला सैफ अली खानवर. त्याच्या हातात धारदार शस्त्र होती. हा घरात कसं घुसला? कारण सैफ अली खान काही साधा माणूस नाहीये. तिथं नेमकं ज्या एरियामध्ये ते राहतात सेफ्टी सिक्युरिटी बरीच असते तिथं. नाही, खूपच चिंताजनक आहे ही गोष्ट. ज्या पद्धतीने हा रात्री माणूस घरात घुसला, कुणाच्याही असू दे, म्हणजे हा क्राईम कुणाचे, म्हणजे सैफ अली खान असू दे किंवा तुमचं माझं कुणाचंही घर असू दे, हे खूप चिंताजनक आहे आणि याची एक डिटेल इन्क्वायरी झाली पाहिजे. ताई, आपण बघतोय अशा घटना वाढताना दिसत आहेत. बाबा सिद्दीकींवरचा हल्ला झाला, त्याच्यानंतर सलमान खानवर ज्या पद्धतीने फायरिंग, आणि आता सैफ अली खान. अर्थात सलमान खानचं आणि सैफ अली खानचं घर हे जवळजवळ 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर त्यांचं घर आहे. अशा पद्धतीने हल्ला होणं, खरं तर हा हल्ला मला नाही वाटत कनेक्टेड असावा, पण तरी जोपर्यंत पूर्णपणे पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत बोलणं संयुक्तिक राहणार नाही. पण एक मी गोष्ट तुम्हाला सांगते जी वेगळी आहे ह्याच्या सगळ्यापेक्षा. क्राईम कधी वाढतो? जेव्हा इकॉनॉमिक सिच्युएशन्स आणि चॅलेंजेस येतात. त्याच्यामुळे मी मागच्याही बजेटच्या वेळेस पार्लमेंटमध्ये बोलले होते की इकॉनॉमिक क्रायसिसच्या बद्दल सरकारने अतिशय संवेदनशील असलं पाहिजे. ताई, आपण बाबा सिद्दीकींवर हल्ला बघितला, त्याच्यानंतर सलमान खानला सातत्याने दमदाटी, आणि आता अर्थात बॉलिवूडमध्ये चाललंय तरी काय? म्हणजे सेफ आहेत का? मुंबईमध्ये ज्या ठिकाणी एवढी सिक्युरिटी असते, सेफ्टी असते, लोक सेफ आहेत का? एकतर हे सगळ्या केसेस वेगळ्या आहेत. सलमान खानची केस पूर्णपणे वेगळी आहे. सैफ अली खानच्या घरावर जो हल्ला झाला त्याची डिटेल्स आपल्याकडे अजून आलेल्या नाही. त्याच्यामुळे ते आल्याशिवाय बोलणं योग्य राहणार नाही. ताई, ज्या एरियामध्ये ते राहतात एवढी सिक्युरिटी असते, सेफ्टी असते, म्हणजे अर्थात त्यांना सिक्युरिटी देखील आहे, आणि अशा पद्धतीने हल्ला होणं हे कितपत एकंदरीत काय म्हणजे सिक्युरिटी आहे? पण मला वाटतं पोलीसच्या स्टेटमेंटची वाट बघूया आपण. लोक सेफ आहेत का खरंच? म्हणजे प्रवास करताना महिला, हा प्रॉब्लेम आहेच ना. आणि मुंबईत आणि देशात, म्हणजे मी सांगते इकॉनॉमिक सिच्युएशन हा तर इश्यू आहेच ना. लहान मुलं, कसं चालेल? घरात लहान मुलं देखील होते, त्याच्याच खोलीत हा उडी मारून आला होता. नाही, हा चॅलेंज आहेच ना, प्रॉब्लेम आहेच. क्राईम वाढणं ही काय कुठल्याही समाजासाठी, सोसायटीसाठी चांगली गोष्ट नाही. आपल्या कुटुंबियांशी बोलणं झालं, आता परिस्थिती काय आहे, कशी आहे? मी प्रयत्न करते, माझं बोलणं झाल्यावर तुम्हाला सांगेन, आणि मी ऑफिशियल स्टेटमेंटची वाट बघते. जर आता आपण बघितलं तर अशा पद्धतीने घटना वाढतायत. ही खूप गंभीर बाब आहे. ज्या एरियामध्ये ते राहतात खरंच तिथं खूप सिक्युरिटी आहे, मात्र अशा असताना देखील ही घटना घडणं ही खूप गंभीर बाब आहे. अर्थात पोलीस याचा पूर्ण तपास करतील नेमकं काय घडलेलं होतं. मात्र सैफ अली खानवर या ठिकाणी गंभीररित्या वार झालेले आहेत. गळ्यामध्ये जवळपास 10 सेंटीमीटरची जखम आहे. 10 ते 12 वार त्याच्या हातावर आहेत. अशा पद्धतीने एकच हल्ला रात्री सैफ अली खान याच्यावर झालाय. कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, बारामती. तर सैफ अली खानवरती चाकू हल्ला झालेला आहे. त्याच्या राहत्या घरीच हा चाकू हल्ला झाल्याचं कळतंय. हा अज्ञात जो होता तो सैफच्या घरामध्ये शिरला होता आणि सैफ आणि अज्ञात व्यक्ती यांच्यामध्ये बाचाबाची झाली अशी ही माहिती